मागं बसलेले सगळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व माहेरवासी, त्यांची चिलं पिलं मुलं, मला असं वाटलं की जावायला कोण येतात काही, पण मगाशी साहेबांनी सांगितलं की नाही, तुम्ही सांगितलं की आम्हाला सोडा, आमच्याबरोबर तुम्ही घेऊन नका टाटा बाय. आणि आगळा वेगळा कार्यक्रम. मगाशी मला फोन आला, मी घरी होतो, पक्षाचं एक शिबिर चाललंय, शिबिर घेऊन नाही, तब्येत बरोबर घेऊन नाही, पण मला फोन आला की असा असा कार्यक्रम आहे, ताबडतोब भारतीजी येत आहे, तुम्ही ताबडतोब या. मी आलो, म्हणा तुम्ही येत आहे म्हणजे मला स्वागताला येणं कामच आहे माझं. पण एवढं समाधान, आज काल वारी झाली पण आज माझी खरी वारी झाली, हे मला सांगा. तुम्ही लेकी म्हणता, तुम्ही लेकी म्हणा, मी लेकी म्हणेन, बहिणी म्हणेन, पण हा एक वेगळा आनंद आज मला अनुभवला. आणि निश्चितच खरी गोष्ट आहे, माहेरीची ओढ कशी असते ती आपण आता आपल्या सुनबाई असतील, आपली पत्नी असेल, आपल्या लेकी असतील तर त्या ओढीन कसे येतात, त्यांची ओढ किती असते. आणि त्याच्याबरोबर पोरांची मामाच्या गावाला जाण्याची ओढ किती असते. हे खूप अगदी, हे मामाचं घर कसं असतं, गरीब असलं, श्रीमंत कसे असतं, पण ती ओढ आहे मामाच्या गावी ते जाणारच. उन्हाळ्यात सुट्टी पडली की माहेरवासी गेलीच. पण यांनी काय करायचं, सुंदर उपक्रम राबवला, तेव्हा तुम्हाला शालू सुंदर काय ते सुंदर. आणि ही संधी, ही सेवा मिळायची संधी माझ्या नशिबी आली, मग मी संधी ही का सोडेन. ही सेवा आहे माझी, आपल्याशी सेवा करायची संधी मला मिळाली, त्याबद्दल गायत्रीचं आणि आमदार साहेबांचं मी आज धन्यवाद मानेन, आभार. 4 दिवस तुम्ही एबागाने सांगता कार्यक्रम 1 तारखेलाच आहे ना, आणि 1 तारखेला माझा शासकीय वाढदिवस आहे, दुसरा माहित नाहीये. त्यामुळे शासकीय वाढदिवस तुमचंही स्वागत आम्ही करतोय, तुम्हालाही आता आमंत्रित देतोय, तुम्ही आहातच. निश्चितच हे आगळा वेगळा कार्यक्रम. मगाशी बऱ्याच व्यथा मांडल्या, कुठून सुरू झालं, कसं झालं, काय झालं, भारतीयांनी मांडलं. भारतीय आपल्याला सांगतो, शासन पाठी उभा राहिलंच पाहिजे, शासन बरोबर उभा राहिलंच पाहिजे, तर ह्याला थोडं बोलणं, शासनाची मान्यता देणं, मान्यता करणं, सगळं हे करायला लागेलच. आणि मी आज तुम्हाला सांगतो, एवढा सुंदर कामाला मीच काय, पण बरेच आमदार तुमच्या पाठीशी आम्ही यासाठी उभा करवावी. आणि निश्चित त्यांना काय पाहिजे, काय नाही पाहिजे, यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहील. आणि देवभाव तरी कधी अशा गोष्टीला कधी नाही म्हणणार, कारण खूप सेन्सिटिव्ह आहे. अशा लोकांना सहकार्य करण्याची दोन्ही हाताने ते मदत करतात, त्याबद्दल कुठेही ते कमी पडणार नाहीये. आपण मान्य करायला पाहिजे, आपण मान्य करू, आणि त्या पद्धतीने निश्चितच त्यांना भरभरून मिळता येईल. तेवढं माहेर असायला पाहिजे, पण माहेरची आठवण झाल्या पाहिजे, एवढं दिलं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण काम करूया. आज या प्रशासनामध्ये आपण आला. शाळा ही आईच्या नावची शाळा आहे. माझी आई 99 वर्षाची आहे, मुंबईत आहे, तरेवर येईल गावी माझी. तिच्या नावचं हे नाव दिलं मी, तिच्या नावची शाळा सुरू केली आम्ही. ह्या शाळेमध्ये निश्चितच आपले पाय लागलेत, आम्ही भाग्यवान झालो. निश्चित या शाळेचंही कारकिर्दी 12-13 वर्षाची आहे, जास्त ऐतिहासिक शाळा नाहीये. पण आज सगळ्यात 10वीचा निकाल 11 बॅच झाल्या 100%, 12वीच्या 3 बॅच झाल्या 100% निकाल. त्यामुळं उन्नत तयारीत मिरजेमध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये ही नामांकित शाळा आता उभारणी घेते आहे. आणि त्या शाळेमध्ये आपली सेवा करायची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी सर्व नियोजकांना, सर्वांना मी धन्यवाद देतो. गायत्री एकदा मला भेटली, भाऊ असा प्लॅन आहे, कुठलं का म्हटलं, काय काय म्हणताय, काय पाहिजे तुम्हाला, काय काय माझ्याकडून काय पाहिजे, एकच भेट झाली माहिती. आणि त्यावेळेस सांगितलं नाही, बाहेर वर्ष येत आहे, येऊ द्या, करा, एन्जॉय करा. म्हणजे असा कार्यक्रम मगाशी म्हणलं मी, असा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला आता पुढे होत राहतील, मी अटेंड करत राहील, तो विषय नाहीये. आम्ही भारतीयांच्या बरोबर आम्ही राहू, त्यावर चिंता करायची नाही. पण असा कार्यक्रम, एवढे कार्यक्रम आम्ही राजकीय, आम्ही एवढे आहोत, 25-30-40 वर्षाचे आम्ही राजकीय आहोत, पण असा कार्यक्रम कधी आम्ही घेतला नाहीये. आणि बऱ्याच मुली ह्या मिरजेचे फाटक आणत असणार,
काय ना फाटकानंतर मुली आहेत बऱ्याच मुली आहेत इथल्या पण मिरजेच्या पण मुली आहेत भरपूर आहेत. त्यामुळं कधीही मिरजेच्या मुलीने असं समजू नये की आता आम्ही जायचं कुठं. हा भाऊ तुमचा बाबा तुमचा इथं उपलब्ध आहे तुम्ही कधी या. आम्ही येतोय माहेरी या घरी राहा मस्तपैकी घर आपलं आहे सगळे आपले आहे. मावशी तुमची सेवा करा चांगली चिंता करू नका. समजलं त्यामुळं कोणालाही वाटलं म्हणजे मिरजकरांच्या मुली आहेत ते त्यांनाच नाही पण कोणाला वाटलं आपण सांगलीला चाललोय तर आपण बाबांच्याकडे जाऊया बाबांच्याकडे जाऊन आपण तर बसूया तिथं करूया चर्चा करूया 2 दिवस राहूया आनंदाने या माझी काही अडचण नाहीये आपल्याला फ्रीडम आहे. असंच सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आमच्या सर्व व्यासपीठावर लोकांच्यावर आपण ठेवा कारण हे आशीर्वाद भारतीयजी आपण खूप आशीर्वाद मिळवले. कशाला देऊ काशी आळंदी इकडे झाल्यात का हे देऊ काशी आळंदी बरोबर ना. ही सेवा तिथं पोचली त्यांचा आशीर्वाद मिळणार आणि निश्चितच आम्हाला पाठबळ मिळू की तुमची सेवा करण्याची संधी चांगल्यात चांगली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळो पाठबळ मिळवू पंढरपूरच्या मी प्रार्थना करतो. पांडुरंगाला विनंती करतो पांडुरंगा अरे इकडं बघितलं तर डोळ्यातून पाणी येईल असं आहे यांना सुख समाधान आरोग्यमय जीवन दे यांना ताकद दे आयुष्यात उभं राहायची यांना हिंमत दे म्हणून प्रार्थना मी सगळ्याच्या वतीने करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.